आपण आर्थिक संकटाचा सामना करत आहात की पैसे मिळवण्यासाठी संघर्ष करत आहात? आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही काही उपाय शेअर करणार आहोत जे तुम्हाला संपत्ती आकर्षित करण्यास आणि टिकवून ठेवण्यास मदत करतील. या व्हिडिओमध्ये आम्ही 12 कापूर उपायांची रूपरेषा दिली आहे जे पूज्य गुरु प्रदीप मिश्रा अनेकदा त्यांच्या कथांमध्ये सांगतात. या व्हिडिओमध्ये तुम्ही या 12 उपायांबद्दल जाणून घ्याल. प्रत्येक उपाय अद्वितीय आहे. तुमच्या घरात योग्य ठिकाणी कापूरचा एक छोटासा तुकडा ठेवा आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचा प्रवाह सुरू होईल. तथापि हा उपाय योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी केला पाहिजे. तो कसा करायचा याबद्दल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व तपशील मिळतील. आपल्या सर्वांना माहीत आहे की प्रत्येक मानवाला तो कुठेही राहत असला तरी काही ना काही समस्यांना तोंड द्यावे लागते. काहींना पैशाची कमतरता असते, काहींना व्यवसायात अडचण येते, काहींना काळ्या जादूने त्रास होतो, काहींना आनंद आणि समृद्धीचा अभाव असतो किंवा काहींना मुलाचे शिक्षण चांगले होत नसल्याचा सामना करावा लागतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक समस्येचे निराकरण सापडेल. म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. पुण्य मिळवणे ही खूप चांगली गोष्ट आहे, म्हणून कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया वैदिक दृष्टीला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली आणि ती आनंददायी वाटली तर कृपया लाईक करा. चला तर कापूरच्या चमत्कारिक उपायांबद्दल जाणून घेऊया. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूर वापरून बनवलेले 12 उपाय सांगेन. आपल्या सर्वांना माहीत आहे की कापूर हा एक वाष्पशील पदार्थ आहे. जर तुम्ही तो उघड्यावर सोडला तर तो बाष्पीभवन होईल. आपण अनेकदा पूजा दरम्यान किंवा आरतीनंतर त्याचा वापर करतो. आपण त्याचा वापर गरिबी दूर करण्यासाठी आणि घरात आनंद, शांती आणि समृद्धी आणण्यासाठी करतो. तो जाळल्याने सुगंधित वातावरण निर्माण होते, नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मनाला शांती मिळते. त्याला संस्कृतमध्ये कापूर, हिंदीमध्ये कापूर आणि इंग्रजीमध्ये कॅम्फर म्हणतात. जर तुमच्या घरात खूप भांडणे होत असतील तर छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरवापर सुरू होतो आणि कुटुंबातील सदस्य ते विसरतात. कोण मोठा आणि कोण लहान हे ठरवण्यासाठी तुम्हाला एक उपाय वापरावा लागेल. यासाठी तुम्हाला कापूरचा तुकडा घ्यावा लागेल. बाजारात 3 प्रकारचे कापूर उपलब्ध आहेत: गोल कापूर, चौकोनी कापूर आणि भीमसैनिक कापूर, ज्याला ढेला कापूर किंवा देसी कापूर असेही म्हणतात. तुम्ही यापैकी कोणताही वापरू शकता. आता या कापूरचे 4 भाग करा. तुकडे समान असण्याची गरज नाही, ते फक्त 4च असायला हवेत. आता जेव्हा तुमच्या घरात भांडण होते, मग ते तुमच्याशी असो किंवा कुटुंबातील इतर सदस्याशी असो, तुम्ही काय करावे? भांडण कोणत्याही खोलीत होऊ द्या, जसे की बेडरूम किंवा हॉल. शांत रहा. कोणता पक्ष बरोबर आहे की चूक कोणीही काहीही बोलण्याची गरज नाही. 2 मिनिटे सहन करा. भांडण संपले की हा उपाय वापरा. आता 4ही कापूरचे तुकडे खोलीच्या 4ही कोपऱ्यात ठेवा. हे तुकडे खूप लहान असतील त्यामुळे ते लक्षात येणार नाहीत. ही पद्धत सोपी वाटू शकते आणि तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की कापूरचे फक्त 4 तुकडे भांडणे कशी थांबवू शकतात. पण जसे ते म्हणतात, लहानशी गोष्ट देखील गंभीर नुकसान करू शकते. हा उपाय करून पहा. हे तुमच्या घरातील कलह शांत करू शकते आणि भांडणे टाळू शकते. हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. तो खूप लवकर काम करतो. जेव्हा जेव्हा तुमच्या घरात भांडण होते तेव्हा तुम्हाला फक्त हा उपाय वापरायचा आहे. काही दिवसांतच तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे शांत होईल. तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात फक्त कापूरचा एक तुकडा ठेवा. तुमच्या घरात जो कोणी सर्वात जास्त रागीट आणि भांडखोर असेल त्याला लक्षात येईल की 15 दिवसात त्यांचे मानसिक संतुलन सुधारू लागेल. हळूहळू त्यांचा स्वभाव बदलेल आणि ते कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्याशी भांडणार नाहीत. हो, पूर्णपणे बदल होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, पण हा उपाय नक्कीच काम करेल. तर एकदा करून पहा. यामुळे तुमच्या घरातील वातावरण शांत होईल. दुकानात ग्राहक कमी होऊ लागले आहेत. जर तुमचा व्यवसाय प्रगती करत नसेल, तुम्ही नोकरी करत आहात पण यश मिळत नाहीये, किंवा तुम्ही दुसरी नोकरी शोधत आहात, हा उपाय खूप उपयुक्त आहे. खाजगी असो वा सरकारी, घरखर्च भागवण्यासाठी नोकरी आवश्यक आहे. त्याचप्रमाणे व्यवसायामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते. जर तुमच्या घरात शांती आणि समृद्धीचा अभाव असेल किंवा पैसे टिकत नसतील किंवा तुमचे उत्पन्न कमी असेल आणि खर्च जास्त असेल तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून पाहावा. हे करण्यासाठी प्रथम एक काचेची वाटी घ्या. त्यात कापूरचे 7 तुकडे घाला. हे 7 पूर्ण गोळे असावेत. तुम्ही चौकोनी किंवा गोल कापूर वापरू शकता. फार्मसीमध्ये मिळणारे लहान तुरटी वापरू नका. ऐवजी किराणा दुकानात मिळणाऱ्या तुरटीच्या मोठ्या गाठी वापरा. ते गुळासारखे आहे. या तुरटीचे 2 लहान तुकडे घ्या. व्यतिरिक्त सैंधव मीठ घ्या. सैंधव मीठ अमृतोत्सवादरम्यान वापरल्या जाणाऱ्या त्याच प्रकारचे आहे. टीप: चूर्ण मीठ किंवा सामान्य घरगुती मीठ वापरू नका. या उपायाने तुमचा व्यवसाय आणि आर्थिक परिस्थिती निश्चितच सुधारेल. 7 कापूरचे तुकडे, 2 तुरटी आणि 1 सैंधव मीठ घ्या. हे 3 तुकडे वाटीत ठेवा आणि स्टीलचे झाकण किंवा वाटीच्या आकाराचे इतर कोणतेही झाकण ठेवा. जेव्हा तुम्ही काचेची वाटी घेण्यासाठी जाल तेव्हा त्याच आकाराचे झाकण घ्या. हे चांगले होईल. वाटी झाकून ठेवा. तुम्ही त्यात 3ही गोष्टी ठेवल्या आहेत आणि नंतर ते झाकून ठेवा. आता तुम्ही काय करता?
तुम्ही कुठेही पैसे ठेवता, मग ते तुमच्या दुकानाचे असो किंवा घराचे असो, हा उपाय सर्वांना लागू होतो. ते तसेच आहे. तुम्ही जिथेही रोख रक्कम ठेवता, ती तुमच्या घरात असो, तिथे नक्कीच काही ना काही जागा असेल. ती लहान पेटी असो किंवा इतर कोणत्याही स्वरूपात, ही वाटी रोख साठवणुकीच्या जागेजवळ ठेवा. जर तुमच्याकडे ती साठवण्यासाठी पुरेशी मोठी पेटी नसेल, तर ही वाटी त्या कंटेनरजवळ ठेवा. तुमच्या घरात जिथेही तुम्ही ही 3 वस्तू ठेवली आहेत, तिथे ती वाटी ठेवणे आवश्यक आहे. आता जर तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी, अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि पैशाचा चांगला प्रवाह राखण्यासाठी तुमच्या दुकानात वापरायचा असेल, तर हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो. जर तुमच्या कॅश बॉक्स किंवा कॅश रजिस्टरजवळ जागा असेल, तर ही वाटी तिथे ठेवा. ते झाकलेले असल्याची खात्री करा, कारण कापूर खूप लवकर बाष्पीभवन होते. जर ते झाकलेले असेल, तर कापूर लवकर बाष्पीभवन होईल. जर तुम्ही ते उघडे सोडले आणि झाकले नाही, तर ते लवकर बाष्पीभवन होईल. म्हणून ते एका लहान स्टील प्लेटने झाकून टाका. जर तुमचा कॅश बॉक्स मोठा असेल, तर तुम्ही ते कॅश बॉक्समध्ये देखील ठेवू शकता. ते पैसे आकर्षित करण्याचे काम करते. चुंबकाप्रमाणे ते पैसे स्वतःकडे खेचते. आता प्रश्न असा येतो की हा उपाय कधी करावा? तुम्ही हा उपाय शुक्ल पक्षाच्या कोणत्याही शनिवारी सुरू करावा. महिना कोणताही असो, तो श्रावण असो, भाद्रपद असो किंवा इतर कोणताही असो, कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या शनिवारी हा उपाय सुरू करा. मग हा उपाय किती लवकर प्रभावी होतो ते पहा. 1 दिवस किंवा 1 महिना उलटून गेल्यावर तुमचा कापूर बाष्पीभवन होईल, कारण सैंधव मीठ आणि तुरटी बाष्पीभवन होत नाहीत. फक्त कापूर हा एक बाष्पशील पदार्थ आहे. तर जेव्हा कापूर बाष्पीभवन होतो तेव्हा तुम्ही काय करावे? तुरटीचा तुकडा आणि सैंधव मिठाचा तुकडा वाहत्या पाण्यात टाका. शनिवारी हा विधी पुन्हा करा. जर तुम्हाला वाटीतील कापूर बाष्पीभवन झाल्याचे लक्षात आले, तर तुम्ही तो शनिवारी बदलावा. तथापि शुक्ल पक्ष, मेण काढण्याची अवस्था किंवा कोणत्याही विशिष्ट तारखेचे पालन करण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्ही आधीच शुक्ल पक्षाच्या शनिवारी मेण काढण्याची अवस्था सुरुवात केली आहे. तुम्ही दर महिन्याच्या कोणत्याही शनिवारी ते बदलू शकता. आता प्रश्न उद्भवतो, तुम्ही ते किती वेळा बदलावे? तुम्ही ते आठवड्यातून एकदा, दर 15 दिवसांनी एकदा किंवा महिन्यातून एकदा बदलू शकता. जेव्हा तुमचा कापूर बाष्पीभवन होईल, तेव्हा तुम्ही ते बदलावे. जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल जिथे वाहते पाणी उपलब्ध नसेल, जसे की फ्लॅट किंवा शहरात, तर या परिस्थितीत तुम्ही काय करावे? तुम्ही ते फ्लॅटमधील बाल्कनीमध्ये बदलू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही ते अशा घरात किंवा शहरात बदलू शकता जिथे वाहते पाणी उपलब्ध नाही. ते झाडांच्या किंवा झाडांच्या मुळांभोवती होता. जर हे शक्य नसेल, तर एका भांड्यात पाण्याने भरा आणि थोडे कढीपत्ता आणि खडे मीठ घाला. दोन्ही 8 ते 10 तासांत पूर्णपणे विरघळतील. यानंतर तुमच्या बेसनात पाणी घाला आणि ते ओता. आता शनिवारी कापूर, तुरटी आणि खडे मीठ हे तीनही घटक एका भांड्यात टाकून हा उपाय पुन्हा करा. तुमच्या घरात किंवा दुकानात हा उपाय किती अविश्वसनीयपणे भरभराटीला येईल यावर तुम्हाला विश्वास ठेवता येणार नाही. हा उपाय तुमच्या व्यवसायात, जिथे तुम्ही तुमचे किराणा सामान ठेवता, तिथे संपत्ती आणि समृद्धी आणेल. ते तिथेच झाकून ठेवा आणि तुमचा व्यवसाय भरभराटीला येईल. तुम्हाला दिसेल की एका महिन्यातच तुमचे दुकान इतके भरभराटीला येईल की ग्राहक वेगाने येतील. काय घडत आहे ते पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आता तिसरा उपाय म्हणजे हा विधी दररोज सकाळी आणि संध्याकाळी करा. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटी बाहेर करा. तुम्ही गावात, शहरात, फ्लॅटमध्ये किंवा मुख्य दरवाजा असलेल्या इतर कुठेही राहत असलात, तरी तुम्ही हा विधी मुख्य दरवाजा बाहेर करावा. तुम्हाला काय करावे लागेल? तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी 1 कापूर जाळावा लागेल. म्हणजे सकाळी 1 कापूर आणि संध्याकाळी 1 कापूर जाळावा. जर तुम्ही हा उपाय सकाळी 8 वाजता, 9 वाजता किंवा त्यानंतर केला, तर त्याचा काही उपयोग होणार नाही. हा उपाय सूर्योदयाच्या वेळी, म्हणजेच जेव्हा सूर्यदेव लालसर असतो आणि पूर्णपणे उगवलेला नसतो, तेव्हा करावा लागतो. हा उपाय जास्तीत जास्त सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत करावा. प्रथम स्नान करावे, नंतर घरात धूप लावावा आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजाबाहेर कापूर जाळावा. हाच उपाय संध्याकाळीही करावा. जेव्हा गोधुली बेल असते, म्हणजेच दिवस पूर्णपणे संपलेला नसतो किंवा रात्रही नसते, यावेळी संपूर्ण घरात कापूर किंवा तुपाचे दिवे लावावेत. पूजेमध्ये कधीही अगरबत्ती किंवा लोबान वापरू नका. धूप आणि अगरबत्ती जाळल्याने हिंदू देवतांना राग येतो आणि त्यांना घराबाहेर पडण्यास भाग पाडले जाते. धूपाचा वापर तांत्रिक विधींमध्ये आणि भूत आहे आत्म्यांना बोलवण्यासाठी केला जातो. या उपायाने काय होईल? घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. सुख, शांती आणि समृद्धी कायम राहील. कुटुंब नेहमीच आनंदी आणि निरोगी राहील. आता पुढचा उपाय म्हणजे, जर तुम्हाला तुमच्या घरात भीती वाटत असेल,
जसे ते म्हणतात, याचा अर्थ असा आहे की कोणीतरी कोपरा तोडण्यासाठी धावत आहे, मग ते मूल असो किंवा कुटुंबातील इतर कोणताही सदस्य. जर तुम्हाला तुमच्या घरात भीती वाटत असेल किंवा झोपताना अचानक भीती वाटू लागली असेल, तर यासाठी देखील एक विशेष उपाय आहे. तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय करावा. तुम्ही जेव्हाही सकाळची प्रार्थना करता तेव्हा हा उपाय करावा. पूजा केल्यानंतर कापूरचा तुकडा घ्या, तो तुपात बुडवा, नंतर तो जाळून टाका आणि त्याचा धूर घरभर पसरवा. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि खोलीत हा धूर पसरवा. या उपायाचे 2 फायदे आहेत. घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे काढून टाकली जाईल. घरात दररोज कापूर आरती केल्याने देवदेवतांची उपस्थिती सुनिश्चित होईल आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहील. जेव्हा तुमचे कुटुंब देवाच्या आशीर्वादाखाली राहते तेव्हा ते नेहमीच आनंदी आणि सुरक्षित राहतील. तुमच्या घरावर कोणत्याही जादूटोण्याचा कोणताही परिणाम होणार नाही. कोणतीही नकारात्मक शक्ती तुमच्या कुटुंबाला हानी पोहोचवू शकणार नाही. आता पुढील उपायासाठी 2 लहान काचेच्या वाट्या आणि एक स्टीलची वाटी घ्या. दोन्ही काचेच्या वाट्या स्टीलच्या प्लेटने झाकून ठेवा. एक वाटी बाथरूमच्या खिडकीवर आणि दुसरी शौचालयाच्या खिडकीवर ठेवा. वाट्या झाकल्या की ते सुमारे 1 महिना टिकतील. तथापि त्यातील कापूर वाष्प होताच त्याऐवजी कापूरचे 2 नवीन तुकडे लावा. या उपायाचे काय फायदे होतील? ज्या घरात सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळला जातो तिथे नकारात्मक ऊर्जा कधीही राहत नाही. अशा घरात अकाली मृत्यूची शक्यता नसते. घरात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्याची शक्यता कमी होते. आता पुढील उपाय म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या खोलीत कापूरचा तुकडा जाळणे. आपल्या सर्वांना हवे आहे जेणेकरून आपल्याला मनाची शांती मिळेल. पण आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव लक्षणीयरित्या वाढले आहेत. ऑफिसचा ताण, बॉसचा ताण, घरचा ताण, व्यवसायाचा ताण. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताण येतो. तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसायात, प्रत्येकाला दिवसभर ताण येतो. म्हणून जर तुम्हाला रात्री शांत झोपायचं असेल कोणत्याही मानसिक ताणाशिवाय, तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून पाहावा. जेवणानंतर झोपण्यापूर्वी तुमच्या खोलीच्या कोणत्याही कोपऱ्यात कापूरचा तुकडा जाळा. ही सोपी गोष्ट केल्याने तुम्ही ताजेतवाने होऊन जागे व्हाल आणि तुमचा दिवस उत्साही आणि सकारात्मक जाईल. यामुळे तुमचे शरीर आणि मन उत्साही राहील. हा उपाय करून पहा. यामुळे तुम्हाला मानसिक ताण कमी होईल आणि तुमचे मन पूर्णपणे आराम मिळेल. पुढील उपाय म्हणजे अचानक संपत्ती मिळवण्याची युक्ती. जर तुम्हाला अचानक संपत्ती हवी असेल किंवा लॉटरी, सट्टेबाजी किंवा इतर कोणत्याही संधीच्या खेळात यश हवे असेल, तर हा उपाय खूप प्रभावी ठरू शकतो. तुम्हाला माहिती आहेच की अनेक राज्यांमध्ये लॉटरीला परवानगी आहे, जसे की महाराष्ट्र, पंजाब इत्यादी. जर तुम्हाला लॉटरी किंवा इतर आर्थिक प्रयत्नांमध्ये तुमचे नशीब चमकवायचे असेल, तर तुम्ही शुक्रवारी हा उपाय केला पाहिजे. काय करावे? एक गुलाबाचे फूल घ्या. त्यावर कापूरचा तुकडा ठेवा. आता त्यावर कापूरचा तुकडा ठेवा. गुलाबाचे फूल जाळून टाका. गुलाबाचे फूल पूर्णपणे जळून गेल्यावर त्याची राख देवी दुर्गाला अर्पण करा. तुम्ही हा उपाय घरीच करावा, मंदिरात नाही, तर जिथे दुर्गादेवीची मूर्ती किंवा चित्र असेल तिथे घरीच करा. हा उपाय किती दिवस करावा? हा उपाय सलग 41 दिवस करावा. तुम्ही हा उपाय शुक्ल पक्षाच्या कोणत्याही शुक्रवारी चंद्राच्या वाढ चरणात सुरू करावा. नवरात्रात जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो. जर तुम्ही तो घटस्थापनेच्या दिवशी सुरू केला आणि सलग 41 दिवस चालू ठेवला तर तो तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. या 41 दिवसात तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नक्कीच धन मिळेल, मग ते कोणत्याही स्रोताकडून असो. घरगुती भांडणे टाळण्यासाठी पुढील उपाय. जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील आणि क्षुल्लक गोष्टींवरून वाद वाढत असतील तर हा उपाय करून पहा. कापूरचा तुकडा घ्या. बाजारात 3 प्रकारचे कापूर उपलब्ध आहेत: गोलाकार, चौकोनी आणि भीमसेनी कापूर, ज्याला ढेला कापूर किंवा देशी कापूर असेही म्हणतात. कापूरचे 4 तुकडे करा. भांडण झाल्यानंतर हे तुकडे खोलीच्या 4 कोपऱ्यात ठेवा. यामुळे घरात शांती राहते आणि हळूहळू भांडणे कमी होतात. आर्थिक वाढ आणि समृद्धीसाठी दुसरा उपाय. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात किंवा घरात संपत्ती वाढवायची असेल तर हा उपाय करून पहा. कापूरचे 7 तुकडे, तुरटीचे 2 तुकडे आणि एक खडे मीठ घ्या. ते एका काचेच्या भांड्यात ठेवा आणि स्टीलच्या प्लेटने झाकून ठेवा. जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे हे भांडे ठेवा. ते तुमचे आर्थिक स्थिरीकरण करेल आणि आवक वाढवेल. जर तुम्हाला ते तुमच्या दुकानात ठेवायचे असेल तर ते रोख रकमेच्या पेटीजवळ ठेवा. दर शनिवारी साहित्य बदला. जुने तुरटी आणि खडे मीठ वाहत्या पाण्यात टाका किंवा फुलांच्या कुंडीत टाका. तिसरे, घरात सुख आणि समृद्धी राखण्यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या बाहेर कापूर जाळा. हे सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी रात्रीच्या वेळी करा.
घरात अगरबत्ती आणि लोबान वापरणे टाळा, कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. या उपायामुळे घरात संपत्ती आणि समृद्धी टिकून राहील. चौथे, घराची स्वच्छता राखणे. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळच्या प्रार्थनेनंतर तुपात बुडवलेले कापूर जाळा आणि त्याचा धूप घरात पसरवा. 2 काचेच्या वाट्या घ्या आणि प्रत्येकी 2 कापूरचे तुकडे ठेवा. एक वाटी बाथरूमच्या खिडकीवर आणि दुसरा शौचालयाच्या खिडकीवर ठेवा. कापूर जळून गेल्यावर नवीन तुकडे घाला. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यापासून रोखते आणि अकाली मृत्यू आणि अपघात टाळता येतात. 5वा उपाय, मानसिक शांती मिळवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या खोलीच्या एका कोपऱ्यात कापूर जाळा. सकाळी तुम्हाला ताजेतवाने आणि उत्साही वाटेल. हा उपाय मानसिक शांती प्रदान करतो आणि ताण कमी करतो. 6वा उपाय, जर तुम्ही अचानक संपत्तीच्या शोधात असाल तर हा उपाय करून पहा. शुक्रवारी एक गुलाबाचे फूल घ्या. प्रत्येक गुलाबावर कापूरचा तुकडा ठेवा आणि तो जाळा. जळालेला गुलाब देवी दुर्गाला अर्पण करा. हा उपाय सलग 43 दिवस करा. नवरात्रीत सुरू केल्यास त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो. यामुळे अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता निर्माण होते. पती-पत्नी संबंध सुधारण्यासाठी एक उपाय. जर एखाद्या पत्नीला तिच्या पतीचे वर्तन सुधारायचे असेल आणि त्याने तिच्याकडे अधिक लक्ष द्यावे असे वाटत असेल तर हा उपाय खूप प्रभावी ठरेल. रात्री झोपण्यापूर्वी तिने केस वेगळे करण्यासाठी लावलेल्या सिंदूरचा एक चिमूटभर घ्या. कागलाचे पाकीट बनवा आणि ते तिच्या पतीच्या उशीखाली ठेवा. सकाळी उठल्यानंतर घराबाहेर मंदिरात किंवा झाडाखाली पाकीट ठेवा. हा उपाय सलग 7 दिवस करा. तुम्ही कोणत्याही दिवशी सुरुवात करू शकता, परंतु 7 दिवस नियमितपणे करणे आवश्यक आहे. जर एखाद्या पतीला त्याच्या पत्नीचे वर्तन सुधारायचे असेल किंवा त्याला त्याची पत्नी त्याच्याशी अधिक गोड आणि प्रेमळपणे वागू इच्छित असेल तर त्याने हा उपाय करून पहावा. रात्री झोपण्यापूर्वी त्याच्या पत्नीच्या उशीखाली कापूरचे 2 तुकडे ठेवा. सकाळी हे तुकडे जोडपे ज्या खोलीत झोपते त्याच खोलीत जाळून टाका. जर खोलीतील रंग किंवा सजावट खराब होण्याची भीती असेल तर कापूर कपाटात किंवा कोपऱ्यात ठेवा आणि हळूहळू वाष्पीकरण होऊ द्या. हा उपाय 7 दिवस करा. 7 दिवसात तुमचे पती-पत्नीमधील नाते अधिक गोड होईल आणि कोणतेही मतभेद नाहीसे होतील. पती-पत्नीमधील प्रेम वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमच्या बेडरूमच्या पश्चिमेकडील भिंतीवर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे चित्र लावणे. या चित्रात देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायांची मालिश करताना दिसत आहे याची खात्री करा. या चित्रासमोर नियमितपणे अगरबत्ती लावा. 7 दिवसात या उपायाचा परिणाम दिसून येईल आणि पती-पत्नीमधील प्रेम अधिक दृढ होईल. तुमच्या घरात संपत्ती टिकवून ठेवण्याचा एक मार्ग. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी चांगले कमवावे, तुमच्या घरात सतत पैसा असायला हवा आणि कमी त्रास सहन करावा असे वाटत असेल तर हा उपाय करून पहा. हा उपाय महिला आणि पुरुष दोघेही वापरू शकतात. हे उपाय जर योग्य पद्धतीने आणि श्रद्धेने केले तर सकारात्मक परिणाम मिळतात. म्हणून जर तुम्हाला या उपायात काहीही समजले नाही किंवा कोणतेही प्रश्न असतील तर कृपया कमेंट सेक्शनमध्ये विचारा. अन्यथा व्हिडिओ पुन्हा काळजीपूर्वक पाहून आणि ऐकून तुम्ही ते समजू शकता. आम्हाला आशा आहे की तुम्हाला माहिती आवडली असेल. कृपया व्हिडिओ लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. हर हर महादेव.